शिंदेच्या शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळालाय। मुंबईच्या जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी त्यांना क्लीन चिट मिळाली आहे आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून न्यायालयामध्ये क्लोजर रिपोर्ट सुद्धा सादर करण्यात आलाय। रवींद्र वायकर यांच्याकडून जमिनीचा गैरवापर झाला नाही असा उल्लेख सुद्धा क्लोजर रिपोर्टमध्ये करण्यात आलाय। वायकरांनी काही चुकीचं केलं नाही असा उल्लेख सुद्धा मुंबई महापालिकेचं मत आहे आणि क्लोजर रिपोर्टमध्ये उल्लेख करण्यात आलाय। आणि या संदर्भात त्यांच्याशीच बातचीत केली आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम यांनी। पाहूया। भूखंडा प्रकरणी रवींद्र वायकर यांच्यावरती अनेक आरोप झाले होते। ईडीच्या चौकशीला त्यांना समोर जावं लागलं होतं, मात्र अखेर ईओडब्ल्यूने त्यांना क्लीन चिट दिली आणि या संदर्भात आपल्याशी बातचीत करायला रवींद्र वायकर स्वतः आहेत। पहिलं तर त्यांनी ज्या पद्धतीने कंप्लेंट केली ती अत्यंत चुकीची होती। मी त्यावेळेला देखील सांगत होतो की मुंबई महानगरपालिकेच्या 1888च्या कायद्याच्या अनुषंगाने मी त्यावेळेला 2002 रोजी ते बांधकाम केलं होतं। तो एक वेगळा प्लॉट आहे, मातोश्री हा वेगळा पार्ट आहे। मातोश्री आणि सुप्रीमो याला एकत्र करणं आणि ते काहीतरी सांगणं हे चुकीचं होतं, हे मी त्यावेळेला सांगत होतो। आजही मी तेच सांगतोय। आणि त्या पद्धतीने ज्यावेळेला मी कोर्टात गेलो की बाबा ते मी 1888च्या कायद्याच्या अनुषंगाने त्यावेळेच्या असलेल्या गाईडलाईनच्या डीपीच्या अनुषंगाने मी ते बांधकाम केलं होतं। त्याला ओसी बीसी सर्व होती। नंतर जे बांधकाम केलं ते आत्ताच्या नवीन 34च्या DCPRच्या माध्यमातून मी काम केलेलं आहे, तेही योग्य आहे। माझ्या पद्धतीने या केईस्टमध्येच 2 लोकांना त्या पद्धतीने परमिशन दिलेली आहे। तेव्हाही सत्य होतं, आताही सत्य आहे। आणि त्या पद्धतीने मला सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी ॲफिडेविट फाईल केली। या ॲफिडेविटमध्ये सांगितलं आम्ही त्या जे काही लेटर दिले ते विथड्रॉ करतो। त्यामुळे ते विथड्रॉ केलेलं असल्या कारणाने हे आता ईओडब्ल्यूने जे आता केलं ते उशिरा केलेलं आहे। खरं म्हणजे दुसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी ते ॲफिडेविट झाल्यानंतर हे नलिफाईड झालं पाहिजे होतं, उशिरा झालेलं आहे, पण न्याय मिळालेला आहे। सत्यमेव जयते, सत्याचा विजय होतो। हा आज नाही उद्या होत असतो, फक्त वेळ ती यावी लागते। जे झालं होतं ते चुकीचं झालं होतं। 1888च्या कायद्याने MRTP ॲक्ट लागतं, त्याच्यावरती फौजदारी कायदा लागत नाही। आणि माझ्यावरती फौजदारी टाकलं। मग बाकीच्यांना पण तशा पद्धतीने नको आहे व्हायला, कोणालाही व्हायला नको आहे। त्यामुळे याच्या पुढे देखील ती दक्षता घ्यावी। जो टीकेचा पाऊस होतो आहे, मग संजय राऊतांनी देखील तुमच्यावर ते तुमचे संगती असायचे, तुमचे साथीदार होते एकेकाळी, आता तुमच्यावरती टीका करत आहे की शेवटी जो भगोडा असेल या उद्या उठून फक्त जो दाऊद आहे त्याला फक्त क्लीन चिट द्यायची बाकी आहे। ज्या प्रकारे तुम्ही ज्यांच्या संगती होते एवढा वर्ष ते तुमच्यावरती आरोप करत आहे, त्या विषयावर काय बोलणार? त्यांनी काय बोलावं, कसं बोलावं, किती बोलावं, कशा पद्धतीने बोलावं हा त्यांचा विषय आहे। मला ह्याच्यामध्ये उत्तर देण्याची गरज वाटत नाही। म्हणून म्हटलं सत्याचा नेहमी विजय होतोय। त्यांच्या दृष्टीने काय त्यांना बघायचं किंवा बोलायचं ते बोलू शकतात। कॅमेरा पर्सन श्रीकांत सह मी रिद्धेश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई।